यानंतर आता पुढची बातमी पाहूया। छत्रपती संभाजीनगरमध्ये विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं दिसतंय। भाजप नेते संजय केनेकर यांनी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर जोरदार निशाणा साधला। तसेच सत्तार यांनी ज्या पक्षात काम केलं त्या पक्षश्रेष्ठींनाही आव्हान दिल्याचा आरोप त्यांनी केला। महायुतीने एकत्रित उमेदवार देण्याचा निर्णय घेतल्याने कोणताही प्रश्न निर्माण होत नसल्याचं केनेकर यांनी स्पष्ट केलं। कोण सत्तार? अब्दुल सत्तार त्यांनी त्यांच्या मुलाचा अर्ज दाखल केला। त्यांनी त्यांच्या पक्षाच्या श्रेष्ठींना विचारावं। सातत्याने हे व्यक्तिमत्व स्वतःच्या पक्षाच्या नेतृत्वाला आव्हान देत राहिले। ते ज्याही पक्षात राहिले सातत्याने श्रेष्ठीला आव्हान देणारे नेतृत्व राहिलेले आणि त्यामुळे डोमकावळ्यांनी आमच्यावर टीका करू नये आणि कामाख्या देवीची महंती सत्तारांनी सांगावी। आम्हाला इतके दुर्दैवी दिवस आमच्यावर आलेले। पुढची बातमी पाहूया। शिवसेना शिंदे सेनेचे आमदार अब्दुल सत्तारांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडताना मनातील खदखद बाहेर काढली। त्यावर आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांनी मोठं वक्तव्य केलं आहे। अब्दुल सत्तारांचे वैयक्तिक मत असू शकते, कदाचित त्यांना आता उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटासोबत गेल्याचा पश्चाताप झाला असावा असं राऊतांनी म्हटलंय। इतकंच नाही तर राऊतांनी सत्तारांना घर वापसी करण्याचे संकेत दिलेत। ज्यांना महायुतीमध्ये गुदमरल्यासारखं वाटत असेल आणि भाजप हे स्लो पॉइझन आहे अशी खात्री पटली असेल त्यांनी पुन्हा मातोश्रीवर यावं असं आवाहन करताना राऊत यांनी हे मोठं सूचक विधान केलं। जर कोणाला पश्चाताप झाला असेल, आता ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्ष यांचं मर्दन करताय, अपमानित करताय, जर कोणाला वाटलं की नाही आपल्याकडून चूक झाली, आम्हाला भ्रमात ठेवलं, आम्ही बहकलो, तर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मागे यायला पाहिजे। पण काही लोकांना नक्कीच प्रवेश मिळाला। दरम्यान महायुतीतील बंडखोरी रोखण्यासंदर्भात आता हालचालींना वेग आल्याचं दिसतंय। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या भेटीसाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे दाखल झाले होते। यावेळी त्यांच्यामध्ये सुमारे अर्धा तास बैठक पार पडली। यावेळी लवकरात लवकर बंडखोरी मोडीत काढून निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी दोघांमध्ये चर्चा झाल्याचं कळतंय। राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या उमेदवारांविरोधातील बंडखोरांशी आता संपर्क साधण्यास सुरुवात झालेली आहे। तसेच अर्ज माघारी घेण्याबाबत प्रत्येक पक्षाचं नेतृत्व हे त्याबाबत मार्ग काढेल आणि चर्चेतून यातून मार्ग निघेल असं तटकरेंनी यावेळी स्पष्ट केलं। दरम्यान बंडखोरांनी उमेदवारी अर्ज मागे न घेतल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल असा इशारा देखील यावेळी देण्यात आला। आज ही चर्चा, आजची भेट ही सदिच्छा भेट होतीच, पण त्याचबरोबर ती आता ह्या सगळ्या जागांच्या वरती एकमताने ही निवडणूकला सामोर जात असतानाच त्याच्यातलं सामंजस्य कसं करता येईल या दृष्टिकोनातून आम्ही त्या ठिकाणी चर्चा केली। मला विश्वास आहे की ज्या वेळेला ती नेतृत्व या संदर्भामधला निर्णय करेल, चुकीतलेलंच आहे, ज्या अर्थी त्या जागा महायुती म्हणून सर्वांकडे सुटलेल्या आहेत, त्या अर्थी देशाच्या केंद्रीय नेतृत्वाने या संदर्भातली अनुमती दिल्याच्या नंतर त्या ठिकाणी अशावेळीचे अर्ज दाखल केले गेले असतील तर ते अर्ज नक्कीच माघारी घेण्याच्या दृष्टिकोनातून प्रत्येक पक्षाचं नेतृत्व आणि जिथे कुठे काही समन्वय करायचा असेल, काही चर्चा करायची असेल, ती चर्चा करून त्याच्यातला मार्ग 100% निघेल। शिंदेसाहेबांची चर्चा अगोदर झालेली होती। काल त्या पद्धतीने उदय सामंत, दीपक केसरकर, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सर्व शिवसेनेचे नेते त्या ठिकाणी अर्ज भरायला होते। त्या संदर्भातला मार्ग हा निश्चितपणे त्या ठिकाणी निघेल। केवळ तेवढ्यापुरतं सीमित नाही तर 17ही जागांच्या वरती महायुतीचे उमेदवार एकच कसे राहू शकतील या दृष्टिकोनातूनच आज उद्या परवापर्यंत प्रयत्न होतील आणि त्याच्यात आम्हाला निश्चितपणाने यश मिळेल। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी महायुतीतील अंतर्गत राजकारणावर टिप्पणी केली आहे। अजित पवारांचा पक्ष किंवा शिंदेंची शिवसेना भाजपाला सोडणार नाही। जर आज अजित पवार असते तर त्यांनी भाजपाला सोडलं असतं आणि 2029ला मुख्यमंत्री झाले असते, मात्र आता कोणामध्येच तसं धाडस राहिलं नाही असा हल्लाबोल रोहित पवार यांनी केला। तसेच भाजप शिंदेंसारख्या नेत्याला संपवत आहे। भाजप हा मित्रपक्षांना संपवल्याशिवाय राहत नाही असंही रोहित पवार यांनी म्हटलंय।
राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची अवस्था ही दात नसलेल्या वाघासारखी झाली आहे, असा प्रहारही रोहित पवार यांनी केला. विषय एवढाच आहे, न अजितदादांचा पक्ष न एकनाथ शिंदे साहेबांचा पक्ष भाजपला सोडतील असं मला वाटतं. अजितदादा आज असते तर भाजपला 100% त्यांनी सोडलं असतं आणि 2029ला या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण झाले असतील तर अजितदादा पवारच त्या ठिकाणी झाले असते. आता ते धाडस आणि अजितदादांच्या बाबतीतली घटना झाल्यानंतर त्याच्यात इतक्या शंका असल्यामुळे हे धाडस आत्ताच्या या 2 पक्षातल्या नेत्यांना अजिबात त्या ठिकाणी होणार नाही हे मी स्पष्टपणे तिथं सांगतो. आणि या पक्षातल्या बऱ्याच नेत्यांच्या फायली या दिल्लीला तिथं आहेतच. फक्त होणार एवढंच, काही लोक रुसतील, नाराज होतील, दिल्लीला जातील. MLC इलेक्शन जाहीर होण्यापूर्वी आपण बघितलं असेल की आम्हाला 8 जागा मिळाल्या पाहिजे. आता 4 जागा देऊन त्यांना शांत बसावं लागले. त्यामुळे कुठं ना कुठंतरी आम्ही सातत्याने जे बोलतोय की भाजप हा जो पक्ष आहे तो मित्र पक्षाला संपवल्याशिवाय राहत नाही. आणि ज्या नेत्यांना ते घेतात त्यांना सुद्धा तिथं सांगितलं जातं, उठ बस, हे भाषण कर, हे स्टेटमेंट दे. सोशल मीडिया अकाउंटसुद्धा जे काँग्रेस आणि आमच्या पक्षातून भाजपमध्ये गेलेले नेते आहेत त्यांचं सोशल मीडिया अकाउंटसुद्धा भाजपच्या कार्यकर्ते नाही तर RSSच्या कार्यकर्त्याकडनं त्या ठिकाणी हँडल केलं जातं. त्यामुळे हे लोक तिथं कुठेही कुणी साथ भाजपची सोडणार नाही. या महाराष्ट्रावर जेव्हा अन्याय होतो, सामान्य लोकांवर अन्याय होतो, आम्ही अस्वस्थ होतो. पण आम्ही सत्तेत नाही ना गेलो, आम्ही रस्त्यावर उतरलो. आमचं ते धाडस आहे. तिकडं काय होणार, अस्वस्थता राहणार. एकदा नाराज झाले तरी ऐकलं नाही, 2दा नाराज झाले तरी ऐकलं नाही, 3दा नाराज झाले ऐकलं नाही. आता भाजप त्यांना गृहीत धरत जाणार. सत्तेसाठीची अस्वस्थता आहे. सत्तेसाठी अस्वस्थता आहे, नाहीतर उद्या जाऊन आपल्या पक्षाला खाल्लं जाईल याची अस्वस्थता असू शकते. पण विषय एवढाच आहे की भाजपला पण कळलेलं आहे की फक्त गुरगुरलं जाईल. जो वाघ असतो आणि त्याला दातच नसतात त्याची तशी भीती नंतर राहत नसती. अशीच काही परिस्थिती या दोन्ही पक्षाची भाजपबरोबर राहून दुर्दैवाने त्या ठिकाणी झालेली आहे. एकनाथ शिंदे साहेब ताकदवान नेता आहे, पण भाजप त्यांची ताकद हळूहळू संपवणार हे मात्र त्या ठिकाणी खरं. विधान परिषदेच्या उमेदवारीच्या मुद्द्यावरून नाराज असलेल्या सुनील टिंगरेंची नाराजी अखेर दूर झाली आहे. विधान परिषदेच्या उमेदवारीच्या मुद्द्यावरून पुण्यामध्ये राष्ट्रवादीमध्ये सोमवारी नाराजी नाट्य पाहायला मिळालं. विक्रम काकडेंना उमेदवारी दिली आणि त्यानंतर सुनील टिंगरे नाराज होते. मात्र पार्थ पवार यांच्या शिष्टाईनंतर टिंगरेंची नाराजी दूर झाली. पक्ष आपल्याला वाऱ्यावर सोडणार नाही, आपला योग्य सन्मान राखेल, अशी प्रतिक्रिया सुनील टिंगरेंनी पार्थ पवार यांच्या भेटीनंतर दिली. दरम्यान उमेदवारीच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी पार्थ पवारांकडून प्रयत्न सुरू होते. मंगळवारी सकाळीच विक्रम काकडे पार्थ पवारांच्या भेटीला जिजाई बंगल्यावर दाखल झाले होते. त्यानंतर सुनील टिंगरेही पार्थ पवारांच्या भेटीसाठी दाखल झाले होते आणि यानंतर पार्थ पवार आणि सुनील टिंगरे यांची बंद खोलीमध्ये सुमारे अर्धा तास चर्चा झाली आणि त्यांच्या भेटीमध्ये अखेर पार्थ पवारांच्या शिष्टाईनंतर टिंगरेंची नाराजी दूर झाली आहे.